नमस्कार फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मोत्यांनी बनवलेलं महिरप. ते ताटाभोवती पण यूज करता येईल, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ते ठेवता येईल. तर आज आपण ताटासाठी पाहतोय, ताटाभोवती ठेवणारं महिरप. त्यासाठी लागणारं साहित्य आहे पांढरे मोती, जांभळे मोती, थोडे हिरवे मोती, एक नायलॉनचा थ्रेड, कैची आणि सुया. चला पाहूयात मग ते कसं बनवायचं. तर ते आपण नायलॉनच्या थ्रेडला एका साईडनी अशी गाठ पाडून घेतलेली आहे. दुसरी साईड जी आहे ती आपण सुईत ओळलेली आहे. आता याच्यात एक पाहिले जांभळा मणी टाकायचा, 2 पांढरे मणी टाकायचे, परत एक जांभळा, परत 2 पांढरे, परत एक जांभळा आणि परत 2 पांढरे. टोटल आपल्याला 9 मणी घालून घ्यायचे आहेत. ते खाली ओढायचे आहेत, खालपर्यंत आणायचे. आपण खाली आणल्यानंतर जो पहिली जे आपला मणी होता जांभळ्या कलरचा, त्याच्यातून सुई अशी काढायची, इथूनच वापस टाकायची आहे आणि ती ओढून घ्यायची. असं झाले टोटल 9 मण्यांचं. इथून काढल्या आपण, पहिल्या मण्यातून सुई काढून घेतली. आता आपल्याला एक जांभळा, आता दुसऱ्यांदा आपण 3 पांढरे, आपण घालून घेतलेले आहेत 3 पांढरे, 1 जांभळा आणि 2 पांढरे, असे टोटल आपण 6 मोती घालून घेतलेले आहेत. ठीक आहे, 6 मोती. आता हे खाली ओढून घ्यायचे आहेत. खाली ओढल्यानंतर हा जो जांभळा मोती आहे, हा मधातला, त्याच्यातून सुई टाकायची आहे खाली. हे असं काढून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता पुढे पाहूयात. या जांभळ्यातून काढले. आता इथून इकडे जायचं आहे. तर इथे आता 2 पांढरे, 1 जांभळा, 2 पांढरे असं घालायचे आहेत. 2 पांढरे, 1 जांभळा, 2 पांढरे. या जांभळ्या याच्यातून या जांभळ्यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ. ही काढले. आता परत 3 पांढरे, 2, 3, 1 जांभळा आणि 2 पांढरे. हे घेतले. आता हे या जांभळ्या सुईतून जांभळ्या मण्यातून वरती काढायची सुई. हे का असं झालं. आता 2 पांढरे, 1 जांभळा, 2 पांढरे. काढून घेऊया. आता या जांभळ्या मण्यातून सुई वरती काढायची.
आपण आता तसंच करून घेतलेले आहेत. पाहूया. हे बघ, हे वरचे 3 मणी कितीदा आले? 1 2 3 4 5 6 7 वेळा. ठीक आहे. आणि खालचे 2 मणी 1 2 3 4 5 6 7 8. खालचे 8 वेळा आणि वरचे जे आहे ते 7 वेळा. ठीक आहे. आता एक घालायचं आहे पर्पल, त्यानंतर 5 व्हाईट, 1 2 3 4 4 आणि हे 5. ठीक आहे. एवढे घातले. आता याच्यानंतर अजून एक पर्पल घालायचं. एक पर्पल. आता ग्रीन टाकूयात आणि अजून एक पर्पल टाकूयात. हे टोटल झाले 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 टाकून घेतलेले आहेत टोटल आपण. आता 5 मधला जो पहिला व्हाईट आहे त्याच्यातून सुई वापस काढायची. 5व्यातला 5 व्हाईट पैकी 1 व्हाईट. हा काढून घेतला आहे. आता 2 पांढरे मणी, 1 2. आता इथे 2 पांढरे टाकलेले होते आपण. आता ही सुई पहा, हे 2 पांढऱ्यांमधून टाकायचे. 1 आणि हे 2 पांढऱ्यामधून काढायचे आणि 1 जांभळ्यामधून काढायचे. तर हे दुसरे. आणि हे मी 1 टाकते. तुम्ही एकदम 3 याच्यात टाकले तरीही चालेल. नाही सॉरी, 2 पांढरे झाले. आता एका जांभळ्याच्यात. माफ करा, या जांभळ्यातून काढलं. आता आपल्याला 1 जांभळा, 2 पांढरे, 1 जांभळा, 2 पांढरे, 1 जांभळा, 2 पांढरे. असे टोटल 9 टाकून घ्यायचे आहेत. बाकी किती झाले आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. आता आपण हे मोती खाली करून घेणार आहोत. हे खाली करून घेतले तर लास्ट जो पर्पल कलर होता म्हणजे फर्स्ट मोती जो टाकला होता आपण त्याच्यातून आपण सुई काढून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर या पाकळीचे 2 जे पांढरे मोती आहेत त्यातून सुई काढणार आहोत. आता आपल्याला लागणार आहे एक आता आपण टाकून घेणार आहोत 1 व्हाईट आणि एक व्हाईट, 1 जांभळा आणि 2 व्हाईट, म्हणजे 1 व्हाईट पर्पल आणि 2 व्हाईट असं.
आणि आता ही सुई जी आहे या पर्पल मोतीमध्ये टाकायची आहे. आता मोठा धागा असल्यामुळे थोडं फसतं असं. आता इथे परत आपल्याला जे साधे केले होते इथे आता आपल्याला परत 2 व्हाईट, 1 पर्पल, 2 व्हाईट असे टाकून घ्यायचे आहे. खाली सरकवून घ्यायचे आहेत इथे आणि हे वरच्या पर्पल मोत्यात टाकायची आहे सुई आणि ओढून घ्यायचे आहे वरती. आता 3 व्हाईट, 1 पर्पल आणि 2 व्हाईट टाकून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला काढायचे आहे खालच्या पर्पल मोत्यातून. हे का असं. परत आता आपल्याला काय टाकायचे, खाली टाकलेले आहेत तर इथे 2 पांढरे मोती, 1 जांभळा मोती आणि 2 पांढरे मोती. हे झालं. आता हे आपल्याला वरच्या जांभळ्या पोळ्याच्यातून काढायचे. असं वरतून काढलेलं आहे. आता परत 3 पांढरे मोती असे मी आता 3 असे वरचे 7 आणि खालचे 8 येईपर्यंत करून घेते. पहा मी हे करून घेतलेले आहेत. वरचे 3चे जे मोतीचे हे आहेत ते किती आहे, 1 2 3 4 5 6 7. किती आहे, 7. आता दिसतं 1 1 2 3 4 5 6 7. खालचे 1 2 3 4 5 6 7 8 आहे. ठीक आहे. आता इथे ग्रीन पर्पल मधून मी बाहेर काढलेलं आहे. आता इथे काय टाकायचं आहे, 1 पर्पल, नंतर 2 3 4 5 व्हाईट, हे टाकले 5 व्हाईट. परत 1 पर्पल, ग्रीन आणि 1 पर्पल असे टाकून घेतले आपण. 9 मणी टाकून घेतले. आता जो 5वा पांढरा मणी होता त्यातनं आपल्याला काय काढायचं, सुई जी आहे ती बाहेर काढायची आहे. 5व्या मण्यातून जी सुई आहे ती बाहेर काढून घेतली. ठीक आहे. आता काय करायचं, 2 मोती टाकायचे, 1 2 व्हाईट मोती टाकून आखतीच्या पाकळीमधले 2 व्हाईट मध्ये सुई टाकायचे, 1 2 दोन्ही व्हाईट आधीच्या पाकळीतल्या 2 व्हाईट मध्ये टाकलंय आणि हे ओढून घ्यायचं. ही एक पाकळी तयार झाली आपली. आता इथून जांभळ्या मण्यात जायचं. जांभळ्या मण्यात गेलं, 1 जांभळा. परत आपण जी सुरुवात करत होतो तशीच करायची आहे. 2 पांढरे,
एक जांभळा, 2 पांढरे, 1 जांभळा आणि 2 पांढरे. असे किती मणी टाकायचे? 2. आणि हे असे खाली ओढून घ्यायचे आहेत. आता खाली आणलं. आता काय करणार आहोत आपण? हा जो जांभळा आहे ना मोती, त्या जांभळ्या मोत्यातून सुई काढणार आहोत. आणि हे काढलं की आता आपल्याला या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई वरती काढायची. हे काढले. आता एक पांढरा, 2 जांभळे. आता आपण या 2 मोत्यातून वायर वरती काढली. त्याच्यानंतर त्याच्यात टाकलाय 1 पांढरा मोती, 1 जांभळा मोती आणि 2 पांढरे मोती. आता हे कशातून काढायचं आहे? जांभळ्या मोत्यातून खाली काढायचं. हे जांभळ्या मोत्यातून वायर खाली ओढली. हे पा असं. मग आता परत इथे किती टाकू? 2 पांढरे, 1 जांभळा, असे 5 टाकणार आहोत. 1 जांभळा, 2 पांढरे, आणि आता हे कशातून काढायचं? वरच्या जांभळ्या मोत्यातून सुई वरती काढायची. आणि हे झालं की आता इथे काय होईल? 3 पांढरे मोती. असे 3 पांढरे मोती पहिल्यांदा घेऊयात. इथे 6 मोती घ्यावे लागतात. 1 जांभळा मोती आणि 2 पांढरे मोती. असं टाकून घेऊयात. आणि हे कशातून काढूयात? जांभळ्या मोत्यातून. असं. ठीक आहे. परत आता 4 मोती टाकायचे. आता 5 मोती, 2 पांढरे, 1 जांभळा, 2 पांढरे, 1 जांभळा, 2 पांढरे. असं. आणि आता हे जांभळ्यातून. आता हे असं करत करत आपण आपलं पूर्ण करून घेऊयात. मी पूर्ण केल्यावर दाखवते, तुम्ही पण करून घ्या. आयडिया आली आहे तुम्हाला? ठीक आहे. हे पहा आता मी करून घेतलेले आहे. वरती 3, खाली 2, असे वरती 3, 7, 1 2 3 4 5 6 7 आणि खाली 8. 2 2 चे 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. आता इथून मी सुई वरती काढली. आतापर्यंत आपण काय करत होतो? वरती 6 टाकत होतो, खाली 5 मणी टाकत होतो. आता इथे काय करायचंय? वरती 5 मणी टाकायचे आणि खाली 6 मणी टाकायचे. तर ते कसं पाहूयात पहा. 2 पांढरे, 1 जांभळा आणि 2 पांढरे. ठीक आहे. असं हे टाकलं. आता हे या जांभळ्या मणातून बाहेर काढायचं. लक्षात येईन मी खालून टाकलं तर खालून न टाकायची, ती चूक न करता वरतून टाकायची. हे पहा वरतून पिन टाकली. असं वरतून टाकायचं. ठीक आहे. आता बघा खाली आणलं. आता खाली काय करायचंय? आपल्याला 6 टाकायचे, म्हणजे 3 व्हाईट, 1 जांभळा आणि 2 व्हाईट. 1 जांभळा आणि 2 व्हाईट. हे असं
आणि हे कोणत्या याच्यातून काढायचं, जांभळ्या याच्यातून. आता असंच तुम्हाला 7 वेळा करत जायचं आहे. परत मी एकदा करून दाखवते. पहा कसं, वरती 2 व्हाईट, 1 पर्पल, 2 व्हाईट, असे टोटल किती झाले, 5. हे वरती घ्यायचे नेहमी 5. हे जांभळ्यात टाकायचं, खालच्या जांभळ्यात. वरतून सुई टाकायची, खालून नाही, वरतून सुई टाकायची आणि काढायचं हे असं. आणि आता वरती 3, 1 2 3, 1 जांभळा आणि 2 व्हाईट, 1 2, असे 6 टाकलेले आहेत. आणि कुठून काढायचं आहे, वरच्या जांभळ्यातून. ठीक आहे. आता पहा मी कसं केलंय, खाली 3 आपण मगाशी टाकून घेतले होते, खाली 3 वरती 2 असं. आता मी 7-8 वेळा केलं, म्हणजे कसं ते पहा, वरचे जे 2-2 आहेत ते मोजू. 1 2 3 4 5 6 7 8, वरचे 2-2 8 वेळा. 1 मिनिट, 1 2 3 4 5 6 7 8, 4 5 6 7 8. हे बा, वरचे 8 वेळा आणि खालचं 7 वेळा. ते कसं पाहूयात. 2-2चे 1 2 3 4 5 6 7 आणि खालचे 8 वेळा. सॉरी, 1 2 3 4 5 6 7 आणि इथे एक घेतलं की 8. मी शेवटचा राहू दिला होता तुम्हाला दाखवायला. तर इथे काय लागतील, 5 मणे, 6 मणे लागतील. 1 2 3 आणि नेक्स्ट किती राहील, अजून 3 राहतील, त्यात एक जांभळा राहील आणि 2 व्हाईट राहतील. हे असे टोटल 6. हे असे झाले. आणि हा 8वा, आणि हा काढायचा कुठून, नेक्स्ट याच्यातून. आता मोजूयात. 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 8. हे झालं आपलं एक डिझाईन पूर्ण. आता याला जॉईन कसं करायचं हे सांगेल नेक्स्ट स्टेज. हे आपलं पूर्ण विणून असं तयार झालेलं आहे. हे पहा, आता एक तर तुम्ही याला हे असं एकमेकांमध्ये करून जॉईन करू शकता, अदरवाइज एक पान लावू शकता, नाही तर फुल लावू शकता. तर मी तुम्हाला हे धाग्याच्यासाठीच ठेवलंय की मला हे फुल लावायचं आहे. हे फुल मधात लावायचं आहे. तर ते कसं लावायचं आहे ते पाहूयात. पहा, ही वायर, आणि मला फुल कसं लावायचं, तुम्हाला कसं लावून घ्यायचं आहे ते आधी ठरवायचं. मला असं लावलं तरीही चालतं ते, किंवा तुम्ही असं घेता आहात तरीही ते कसं चांगलं दिसेल त्यावर. ठीक आहे. तर मी असं लावते आहे. मी हे मणी इथपर्यंत आणेल आणि त्यानंतर लावेल. तर पहा, ही जी वायर आहे इथून आलेली आहे. एक तर तुम्ही इथून अशी त्याला नेऊ शकाल. मी दाखवते कसं. हां, तर हे पहा, मी इथे सुई घालून घेतली आहे आधीच्या धाग्यामध्ये. मी या टोकाला, या 2 टोकांमध्ये मी धागा घालून घेणार आहे दोन्ही साईडचा. तर मी सुरुवात पहिले या मण्यापासून करते आधीच्या. या मण्यापासून मी इथे जाईल
किंवा तुम्ही डायरेक्ट असंही करू शकता, या मण्यापासून करू शकता. असं धागा पूर्ण काढून घेतला आणि बस या 3 मण्यांमध्ये आपण धागा घालून घ्यायचा आणि लास्ट याच्या वेळेस आपण त्याला गाठ मारून घेऊ. आणि तुम्हाला काय जॉईन करायचं हे तुम्ही पान पण जॉईन करू शकता, काही न जॉईन करता तसंही ठेवू शकता. आता हे दुसऱ्या साईडने करते. आता मी दुसऱ्या साईडच्या कडनं टाकून घेते आहे. आता मी सुई या 3 मण्यांपैकी एका मण्यात घातली. असंच पूर्ण 3 मण्यात घालून घ्यायची. आणि शेवटी गाठ पाडायची. धागी सुई याच्यात जात नाही कारण की ऑलरेडी त्याच्यात 2 धागे असतील. गेली, थोडा वेळ लागला पण गेली. बस हा धागा काढून घेतला आणि मी इथे गाठ पाडून घेते आणि फायनल तरी तुम्हाला दाखवते कसं दिसतं. छान आपला महिरप झालेला आहे तयार. याच्यामागे डिश ठेवावं लागेल ना, ताट ठेवावं लागेल. हे बघा किती छान महिरप झालेला आहे आपलं पूर्ण तयार. तुम्हाला हे महिरप कसं वाटलं हे नक्की सांगा आणि तुम्हाला फूल आवडलं असेल ते तुम्हाला हवं असेल फूल तर नक्की पुढच्या व्हिडिओत सांगेन. धन्यवाद.